स्वरचा आवाज वाढून ठेवा. भोगतो ना घडे संचिता वाचोनी, भोगतो ना घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. कमी करा थोडा. म्हणून मनी मानो नाही खेद, मनावा गोविंदो वेळोवेळा. थोडा बेस द्या नॉर्मल. अनेक न लगे रुसावे बहुता, अनेक न लगे रुसावे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया. म्हणून म्हणी मानू नये खेद, मनावा गोविंदो वेळोवेळा. तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. मनोनी मनी मानू नये खेद, मनावा गोविंदो वेळोवेळा. विठ्ठल भोगतो नागडे संचिता वाचोनी, भोगतो नागडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. म्हणून म्हणे मानो नये खेद, मनावा गोविंदो वेळोवेळा. समजरण सरोजम सांद्र नीलाम हृदवम, जगदनीत पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसीमाला कर्दरम कंजनेत्रम, सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका थोडा विकू द्या. शुक्लम ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मोबाईला जाड्यांधकारा पहा हस्ते स्फाटिक मालिका विद्यते पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा दयाने गिर्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा या वारकरी संतांच्या प्रथम नमन कर गणनाथा शंकराच्या सुता चरणावरी देव माता साष्टांग्याता दंडवत दुसरी बंधू शारदा जे चतुर्णाचे आत्मजा भागसिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता बंधू देव ब्रह्मांड जनजेने पुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जन तया माझे नमन दंडवत आता नवरंग भूमिका जे कीर्तन उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठला भोगतो ना घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणून मनी मानो नये खेळ मनावा गोविंदू वेळोवेळा प्रस्तुत थोडं पांगणार आवाज कमी करा तुमचा बाकी ओके
प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. वैराग्याचे मूर्तिबंत पुतळे वैराग्य राग रसिक, वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु या भरकटलेल्या समाजाचा माथा ठिकाणावर आणण्याकरिता ज्यांनी पंचमवेद गाथा निर्माण केला असे जगमान्य संत, संत मान्य संत आणि देव मान्य संत देहूचे साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरिता निवडलेला चार कडव्याचा अभंग. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय परमार्थाचा कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतात. अर्थात जसं ज्याचं कर्म असेल तसं प्रत्येकाला फळ मिळणार आहे असे अर्थाचा अभंग सेवेला निवडला. सेवेला आरंभ करण्यापूर्वी अभंगाचा सरळ अर्थ पाहिला तर महाराज म्हणतात, भोगतो ना घडे संचिता वाचोनी. तुमच्या वाट्याला आलेला जो भोग आहे अर्थात तो सुखाचा भोग असेल किंवा दुःखाचा भोग असेल, अर्थात तुमच्या जीवनात आलेलं सुख असेल किंवा दुःख असेल, हे तुमच्या प्रारब्धानुसार तुमच्या संचितानुसार तुम्हाला मिळालेलं असतं. म्हणून अंतःकरणामध्ये महाराज म्हणतात समाधान मानायला शिकायला पाहिजे माणसानं. आणि याही पुढे जाऊन सांगतात, जर त्या ठिकाणी तुमच्या वाट्याला दुःख आलं तरी अंतःकरणामध्ये खेद न मानता उलट वेळोवेळी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. अभंगाचं दुसरं चरण पुढे महाराज म्हणतात, काय होतं आम्हा सर्वसामान्य जीवाला एक सवय पा, एक कोड आहे शहापूरकर मंडळी. काय चांगलं केलं तर देवानं केलं आणि वाईट केलं तर अमक्या शरमतात त्यानं आमच्या पोरीचं. तेव्हापासून मी कोणाच्या सोयरीकी जुळत नाही महाराज. वारकऱ्यांनी त्या भानगडी आम्हाला लय लोक मारायची तर कारण आम्ही इसगाव तीसगाव, कोण म्हणलं भिकाऱ्याला 40 गाव तपूनच असते. श्रीमंताला 40 गाव, इथून पुढे माऊली. कोणी म्हटलं इसगाव तीसगाव भिकाऱ्याला मानायचं, श्रीमंताला. आपण माऊलीची लेकर आहेत, श्रीमंत आहेत. ज्ञानोबरायांचे लेकर आहेत महाराज. आम्ही ऐश्वर्य संपन्न ज्ञानोबरायांचे आम्ही लेकर आहेत, आहे की नाही. आम्हाला फिरण्याचा संबंध येतो आणि मग लोक आम्हाला म्हणतात, महाराज बघा एखादी पोरगी. बरोबर आहे का नाही. फार अवघड झालाय गड्या. आणि मग आम्हाला एक सवय पा, चांगलं झालं तर देवानं केलं, पण वाईट झालं तर अमक्या व्यक्तीनं आमचं वाईट केलं असं माणूस म्हणतो. पण ऐका गड्या, अरे चांगलं जरी झालं तरी तुमच्या नशिबानं झालं. आपुल्या संचिता वाचून या. आणि वाईट जरी झालं तरी सुद्धा ते इकडे लक्ष द्या. वाईट जरी झालं तर कोणाच्या? आपुल्या संचिता वाचून या. माझ्या प्रारब्धानुसार चांगलं झालं तरी तुमचं प्रारब्ध आणि वाईट झालं तरी तुमचं प्रारब्ध. मग महाराज काही लोकांना प्रश्न पडतो पहा, मग आम्ही चांगलं करावं की नाही, भजन करावं की नाही, अध्यात्म घ्यावा की नाही घ्यावा. त्यावेळेला ऐका गड्या, जर तुम्ही शुद्ध अंतःकरणाने तुमच्या संसाराचा भार जर त्या देवावर घातला ना, तर तो देव नक्की तुमचा आमचा बाप, तुमचा आमचा कैवारी होऊन काम केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण विठ्ठल. सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकाचे मैबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्मा एकनाथ महाराज आणि श्री संत महंत जमदाग्नी महाराजांच्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये मंदिरासमोर संपन्न होत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, महायज्ञ तपोनिधी जमदाग्नी महाराज यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा वर्धापन दिन, जगद्गुरु तुकोबरायांचा अनुग्रह दिन, त्याचबरोबर विश्वकर्मा जयंती, रथसप्तमी, संत जनाबाई महाराजांच्या 675व्या समाधी सोहळा, नामदेवरायांचा समाधी उत्सव, सावताबाबांचा समाधी उत्सव आहे, ज्ञानोबरायांचा 750वा समाधी उत्सव आणि ग्रंथाला ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा असा असणारा अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य आदरणीय गुरुवर्य कृष्णाजी अण्णा यांच्या प्रेरणेनं कृष्णदेव महाराज काळे दहेगाव
त्याचबरोबर गुरुवारी रत्नाजी बाबा नवले ब्रह्मलीन सद्गुरू गंगागिरी बाबा श्री हवप स्वामी ज्ञानानंद सरस्वती श्री क्षेत्र विज्ञानेश्वर आपेगाव यांच्या कृपाशीर्वादानं परमपूज्य आदरणीय महंत मुक्तानंदजी सरस्वती स्वामी महाराज, परमपूज्य आदरणीय महंत योगानंदजी सरस्वती महाराज, परमपूज्य गुरुवर्य संदीपान महाराज चैतन्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या भव्य आणि दिव्य उपस्थितीमध्ये चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं कितवं वर्ष आहे? 10व्या वर्षामध्ये फार मोठ्या आनंदानं हा आपला सप्ताह या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी पदार्पण करत आहे. 10वं वर्ष आपल्या सप्ताहाला आहे. असं वाटत नाही एवढ्या लवकर त्या ठिकाणी नावाला आलेला हा सप्ताह आहे महाराज. अहो 50-50 वर्ष सप्त्याला होतात. सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव, अमृत महोत्सव, पण एवढी एनर्जी त्या लोकांमध्ये नसते. तुमच्या गावात आल्याच्या नंतर ऍक्टिव्ह आणि एनर्जी पाहिली. परमार्थाची एनर्जी असावी, अध्यात्माची एनर्जी, आणि एनर्जी तुम्हाला कुठून येत असते? साक्षात जमादाग्नी ऋषींच्या या आशीर्वादानं, आपल्या ग्रामदैवताच्या आशीर्वादानं आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते गड्या. म्हणून एकदम ऍक्टिव्ह त्या ठिकाणी श्रोते, सगळे नियोजक आयोजक मंडळी, अगदी मला आनंद वाटला इथं आल्याच्या नंतर. एकाचे मनोव्यापारी असं सगळं या ठिकाणी आहे महाराज. आणि म्हणून अशा या 10व्या या वर्षामध्ये माझ्या वाटेला आलेली ही सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळी, माझे मित्र बाळू महाराज यांनी फोन केला. ते म्हणले आमची सप्ताहाची मीटिंग बसली. म्हणले महाराज आणि तुमचा कोणता दिवस घालायचा? त्यांना म्हणलं 10-13 सोडता. एवढे 2 दिवस म्हणलं एवढ्या लवकर घालू नका, ज्ञानोबराची सेवा करू द्या. योग असा 5व्या दिवसाची सेवा रिकामी होती. समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली, ज्यांच्यामुळे तुमचं दर्शन झालं. माझे परम मित्र आदरणीय, अगदी गोड व्यक्तिमत्व, अगदी शांत स्वभाव, माझे परम मित्र हरिभक्तपरायण बाळू महाराज पवार महाराजांच्या माध्यमातून तुमचं दर्शन झालं. आणि ही सगळी त्या ठिकाणी महाराज एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ जमविला असे असणारे, त्यांना सगळे सहकार्य करणारे त्यांची सप्ताह कमिटी असेल, ग्रामस्थ मंडळी असेल, आमचे विलास भाऊ असतील, आमचे दोन्ही राजू भाऊ असतील, संजू भाऊ असतील, अजून इतरत्र सगळेच. आता आल्याच्या नंतर थोडं चहा पाणी गप्पा गोष्टी झाल्या आणि म्हणून त्यांचा परिचय या ठिकाणी मला झाला. अशी समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यातून चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आता ज्यांची गोड चाल झाली असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक माझे परम मित्र हरिभक्तपरायण लक्ष्मणजी महाराज बोंडवे, त्याचबरोबर हरिभक्तपरायण माझ्या बंधुवत, माझ्यावर नितांत प्रेम करणारे प्रेमळ व्यक्तिमत्व आमचे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजाला या ठिकाणी धन्यवाद. आपल्या गावचा वैभव आमचे तळेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण आमचे लक्ष्मण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातीलच आहेत का? दोनही गावातील आमचे वारकरी मंडळी हरिभक्तपरायण लांडगे महाराज, लांडगे महाराज आणि हरिभक्तपरायण ठोकळ महाराज. वा, दोघही यांना त्या ठिकाणी धन्यवाद. हरिभक्तपरायण परिचय माझा पण आता नाव विसरलो ना, खूप दिवस मध्ये खंड पडला. म्हणजे बळीराम महाराज आहेत. हरिभक्तपरायण पाराजी महाराज, हरिभक्तपरायण वयोवृद्ध तळेकर महाराज आहेत. आमची ही बाल गोपाळ मंडळ वाघ यांच्या आई वडिलांना मी खरंच धन्यवाद देईल बरं का. या वयामध्ये हे पहा, त्यांना कीर्तन काही नाका करून देऊ, त्यांनी नुसतं टाइमपास करत ते कसा धिंगाणा चालला करू दे, असा धिंगाणा काही हरकत नाही. इथं उभा राहिले 2 तास हेच त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे महाराज. आम्ही जरी अशा पोरांना जर म्हणलं कलमागर नको डेटाळ घालू ते म्हणे न्या बघे टाळ पुन्हा मी इकडे फिरकत, त्याच्यापेक्षा पोरं काही करू, परंतु इथं उभा राहिले हे फार महत्वाचं आहे. कारण आज गरज या मुलांची. त्याचबरोबर महाराष्ट्राचा आवाज आमचे परम मित्र, अगदी कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाव गाजवलं असे आपल्या परिसराचं वैभव, नवे मराठवाड्याचं वैभव, आपल्या मृदंगाच्या थापीनं ज्यांनी चांगल्याला त्या ठिकाणी महाराज वाजवलं असे महाराष्ट्रातील रथी महारथीमध्ये एक ज्यांचं नाव आहे असे मृदंग सम्राट, मृदंग तालमनी हरिभक्तपरायण आकाशजी महाराज गाडगे महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मृदंग वाजवणं इतकं सोपं नाही गड्या. ही साधना, याला साधना करावी लागते. 12 तास मांडी न मोडता साधना करावी लागते, रियाज करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते.
तुम्हाला सकाळी गुत्त्यात गेल्याच्या नंतर जेवढे घाम घालून कष्ट असतात ना, 1000 रुपये कमायला, त्याच्यापेक्षा कितीतरी कष्ट मृदंग वाजवणाऱ्याचे असतात आणि या गायक मंडळीचे असतात. म्हणून सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळा. तुम्हाला वाटतं काय महाराज लोकांची लय मजा होय माने महाराज, वाटतं लोकांना? नाही, अजिबात नाही. तुम्ही आमच्या संघ फिरून बघा. हा, नाही जरी एका महिन्यात मुळव्यात झाला तर मला सांगा. आदरणीय हरिभक्तपरायण, माझे गुरुस्थानी असणारे, पितृवत प्रेम करणारे हरिभक्तपरायण विठ्ठलजी महाराज माने महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सगळे परिचित अपरिचित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या बरोबर आलेले माझे मित्र हरिभक्तपरायण आमचे प्रदीपजी जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज नितांत माझ्यावर प्रेम करणारे माझ्या कीर्तनाला आवर्जून या ठिकाणी उपस्थिती, संभाजीनगरहून कीर्तन ऐकायला आले आमचे घोडके साहेब आहेत. अजून सगळे त्या ठिकाणी मंडळी, साऊंड सिस्टम बोले आमचे मुक्ताराम भाऊ ढोणे, व आवाज गोड आहे. ढोणे भाऊंचा स्वभाव जसा गोड आहे तसा आवाज आहे. खूप दिवसाच्या नंतर पुन्हा तुमच्या सिस्टमवर कीर्तन करण्याचा योग. असाच आवाज शेवटपर्यंत द्या. देव तुमच्या एका मसनीच्या 50 मसनी करू, पण आवाज चांगला द्याला. मध्ये जर काय आवाजाने बट्टा गोळ केला तर हे तुमचं उद्याच. एवढ्या लवकर नाही जाणार, काला हो द्या. विठ्ठल आणि वारकरी मंडळी, बालगोपाळ मंडळी, ही आज माझी मंडळी आहे का नाही? आज यांचं नाव घेतलं काय नाही घेतलं काय? आज त्यांचे माझी मंडळी आहे, बरोबर? एवढेच नाही. तुम्हाला माहितीये मुलं सांभाळणं किती कष्टाचं काम असतं. मला विलास भाऊ आल्या म्हणले, महाराज मीच कीर्तनात सांगणार होतो, ते इथे तोपर्यंत धोत्रावर खूप सुंदर दिसतात, आणि एकदा इथून जाऊ द्या. गाव कदरून टाकलं सर त्यांनी. आम्हाला माहिती, मला सगळे आमचे रोजचे महाराज मंडळी म्हणजे, महाराज तुम्ही एवढे खराब कोण व्हावं लागले? मी आम्हाला मला कशाचा ताण नाही, ह्यो ताण कमी नाही, इतके नाही, 4 पट आहेत. 61 ते 65 मुलं आहेत. किती? 65 मुलं मी सांभाळतोय. हे माझे मुलं आहेत सगळे. माझ्या पोटचे जरी नसले ना तरी पोटच्या मुलाच्या पेक्षा नितांत प्रेम यांच्यावर करतो. आज आनंदित होते सकाळपासून. गुरुजी कुठं आले, कवाशिक आले, आल्या सगळे पाय पडायला आले, एकदम प्रेम सगळ्यांचं. आणि ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हे पहा, आपलं जीवन वारकऱ्यामध्ये व्यतीत झालं पाहिजे. आज काळाची खरी गरज आहे, यांची गरज आहे. आज मी म्हणणार नाही वयस्कर माणसं या ठिकाणी आहेत आणि त्यांची गरज नाही, पण खरी गरज आज परमार्थामध्ये कोणाची? आज आम्ही पाहिलं गड्या तर आज भविष्य जर कोणाच्या खांद्यावरती असेल तर आज हे बालगोपाळ मंडळ दिसतात ना, आज यांच्या खांद्यावर आहेत. आज हे तरुण दिसतात. मला आनंद वाटला तुमच्या गावात आल्याच्या नंतर गड्या. तरुण मंडळी तुम्ही नाही जरी पुढे येऊन बसले, तिथं का बसाना, पाय सोडून जरी बसले तरी चालतंय, पण कीर्तनामध्ये आलं पाहिजे. सांगू दादांना तुम्हाला, आज खरी गरज तुमची आहे. आज परमार्थामध्ये खरी गरज तरुणांची आहे. नटे हरिकीर्तनात. कीर्तनामध्ये तरुणांना नटावं गड्या. कीर्तनामध्ये तरुणांना आलं पाहिजे, पण फार अवघड झालंय महाराज. कालाय तस्मै नमः. काळ बदलला, कालानुसार माणसंही बदलले. तरुण पोरं परमार्थाकडे यायला तयार नाही. फार मोठी शोकांतिका आहे. आम्ही सप्ताह किती मोठा करतो, सप्ताहामध्ये किती पैसे उडवतो, सप्ताहामध्ये किती मोठाले कीर्तनकार आणतो, यापेक्षा सप्ताह करून आमच्या जीवनामध्ये बदल किती होतो याला विशेष महत्व आहे. अरे मोठा सप्ताह करून जर तुमच्या जीवनात बदल होत नसेल, सप्ताह करून उपयोग नाही. कीर्तन ऐकून तुमच्या जीवनात बदल होत नसेल, कीर्तन ऐकून उपयोग नाही. परमार्थ करून तुमचं जीवन बदलत नसेल गड्या, तर परमार्थ करून उपयोग नाही. बदल होण्याकरिता परमार्थ आहे. जास्त पैसे झाले म्हणून आमची भरती करायला नाही गड्या. बदल जीवनामध्ये घडला पाहिजे. तुम्ही कीर्तनात बसलात, कीर्तनात बसल्याच्या नंतर सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका गड्या. कुठलाही विक्षेप होऊ द्या, त्या आवाजापेक्षा माझा आवाज जोरात आहे मावशी. त्याच्यामुळे तुम्ही इकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल.
गरज कोणाची आज? तरुणाची आहे. मी म्हणणार नाही वयस्कर माणसं नसावे, वयस्कर माणसं हे अनुभवी असतात, पण आमचं आता 50च्या पुढे गेलोत, आम्ही 70च्या पुढे गेलोत. आता आम्हाला आनंदानं परमार्थ करायचा आहे. एखाद्या मोठ्या कीर्तनकाराचं त्या ठिकाणी मार्गदर्शन ऐकून 80 वर्षाच्या बाबाला काय पुन्हा संसार उभा करायचा? मी तुम्हाला नाव ठेवणार नाही बरं का बाबा, पण एक माझी सांग काय आहे, आता आम्हाला उपदेश करून आम्हाला एखादा संसार उभा करायचा नाही किंवा कुठली जिम्मेदारी पार पाडायची नाही, पण ज्यांना आज जिम्मेदारी पार पाडायची, नुसती घराची नाही, नुसती गावाची नाही, तर संपूर्ण देशाची जिम्मेदारी आज ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या तरुणाची आज परमार्थामध्ये गरज आहे. आणि तो तरुण आज परमार्थाकडे पाठ करायला लागला, ही फार मोठी शोकांतिक आहे. आज इथं उभं राहिलेले सगळे तरुण मंडळी आहेत महाराज, आनंद वाटतोय असे तरुण पाहिल्याच्या नंतर. परमार्थाची व्याख्या बदलली. मी तुम्हाला लय माया आणि ब्रह्म, मी स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेचा विद्यार्थी आहे. 4 वर्ष सुटलेली आहे, भरपूर दिवस कीर्तन केले, माया ब्रह्म सांगितलं बाबा, पण मला कोणी तारखा द्यायला. पण थोडस बदल, माया आणि ब्रह्म एकदा 15-15 वर्ष महाराज आपण आनंदीला राहिलोय महाराज, एकदा ऐकून आमच्या डोक्यात घुसाना आणि तुमच्या डोक्यात सगळा संसार करून 2 तासात घुसणार आहे का? म्हणून मी लय जुन्या काळात जाणार नाही, लय भूतकाळात, लय भविष्य काळात जाणार नाही. वर्तमान काळामध्ये आज आम्हाला आनंद कशाने प्राप्त होईल? आज चालू घडामोडीवरती आज गरज कशाची आहे? ग्रंथाची गरज नाही आज आम्हाला, म्हणजे गरज म्हणजे त्यांच्या ग्रंथातले जे विचार आहेत, तुम्ही नाही अभंग पाठ केला तरी चालेल, नाही ग्रंथ वाचले तरी चालेल गड्या. आज माणसाला डोके वाचण्याची गरज आहे, बरोबर आहे का नाही? आज तरुण मंडळी बरखास्त व्हायला लागलेत, परमार्थाकडे यायला तयार नाही. एखाद्या पोराला म्हणलं ना, दादा चल ना कीर्तनाला, तो म्हणतो महाराज एका कीर्तन ऐकायचं वय आहे का? सहज काय म्हणतात पोरं? हा, बरोबर आहे की नाही मावशी? मला सांगा, परमार्थाची व्याख्या बदलली, परमार्थाची व्याख्या बदलली महाराज. एखाद्याला म्हणलं चल, तो येत नाही, मग परमार्थ कधी करायचा बाबा? हा, व्याख्या झाली. 60 वर्षाच्या पुढे गेलं, मग हा येऊ द्या महाराज कीर्तनाला, दिंडीला. आम्हाला लोक 60 वर्षाच्या पुढे मग म्हणतात महाराज बघा नाही एखादा सप्ताह इनं वाजला. मी म्हणलं आता तो आयुष्यभर इनाच वाजला, आता या इनेला तारा सुद्धा ठेवणार नाही. हा, अवघड झालंय महाराज. म्हणून परमार्थ हा तरुणपणामध्ये असावा, तरुणानं परमार्थामध्ये नटावं, अरे नाचावं, आनंद घ्यावा. आजही आमचा तरुण नाचतोय, आनंद घेतोय, पण कुठं? ज्या ठिकाणी आनंद घ्यायचा, ज्या ठिकाणी नाचायचं, तिथं माणसं नाचत नाहीत, आणि जिथं नाचू नये तिथं नाचल्याशिवाय राहत नाही. आणि आता काळ बदललाय, तरुणाला नाव ठेवून उपयोग नाही. म्हातारी माणसं सुद्धा आज महाराज मार्ग त्या ठिकाणी मार्ग सोडून वाईट मार्गाला, वाम मार्गाने वागायला लागले. परवा दिवशी संभाजीनगरला लग्नाला गेलो, भोंडवे महाराज, एक 80 वर्षाचं म्हातार डीजे पुढे असं थाय थाय नाचत होतं. डीजे वाल्याला म्हणलं, ए लाव, तिला काय सोनं लागलं काय? मी म्हणलं म्हाताऱ्या तिला नाही सोनं लागलं, पण तुला ऊन लागलं, मरच. नाचा ना, पण कुठं? ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. कीर्तन परंपरा ही साधी नाही महाराज. कीर्तन आम्हाला साधं वाटतंय का? फेटा बांधला, 2 तास बडबड केली, याचं नाव कीर्तन नाही. हा आमचा परमार्थ नाही. कीर्तन फार आपल्या डोक्याच्या कल्पनेच्या पुढचा विषय महाराज. आता तर कीर्तनाला आम्ही व्याख्यान म्हणू शकतो, आता तर अवघड झालंय. कारण कीर्तन करणं सोपं झालंय. कोणताही एखादा व्यक्ती फेटा बांधतो आणि 2 तास बोलायला लागतो. आम्ही सध्याला व्हिडिओ व्हायरल होतात त्या श्लोकाचे,
की आम्हाला सगळ्याला पाहिल्याच्या नंतर फार शोकांतिका वाटते. अवघड झालं महाराज. कीर्तन हे एवढंच नाहीये, कीर्तन परंपरा साधी नाहीये. या कीर्तनामध्ये जगाचा बाप येत असतो, नुसता येत नाहीये. अरे माझ्या नामदेवरायांना वाळवंटामध्ये कीर्तन सुरू केलं, कीर्तन सुरू झालं, कीर्तन रंगात आलं, इतकं कीर्तन रंगात आलं, जगाचा बाप पंढरीश परमात्मा कीर्तनामध्ये उपस्थित झाला, अवतरला. नुसता आला नाही, देवभान विसरून हे नामदेव कीर्तन करी पुढे देवताचे पांडुरंग हो. जगाचा बाप आपल्या कीर्तनामध्ये अवतीर्ण झाला असं मला वाटायला लागलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कीर्तन मर्यादा फार मोठी आहे गड्या, आणि म्हणून आनंद वाटला मला आल्याच्या नंतर. सगळं ऍक्टिव्ह गाव पाहिलं, ऍक्टिव्ह, प्रसन्न चेहरे सगळ्यांचे. वाटतं का बघा ना, हा सप्ताहाचा 5वा दिवस, किती सगळ्यांचे चेहरे प्रसन्न आहेत, टवटवीत. नाही तर आता आपण रोज फिरतोच महाराज, रोज एका गावाला आहे आम्ही. असं सगळं मुबलक वातावरण आम्हाला मिळत. कुठे टाळकरी येतं पकवायचं नाही, पकवायचं आहे तर ऐकणारे चांगले नाही, ऐकणार आहे तर सिस्टम चांगले नाही. पण इथं सगळं मेरठ जुळून आला, सगळ्यांचे चेहरे टवटवीत आहेत. नाही तर असे असतात, फोडली गोवरी. म्हणले का रडता का? म्हणले मी रडत नाही, मग तोंडात तसं घालला तो. फ्रेश बसलं पाहिजे माणसानं कीर्तनामध्ये, आहे का नाही महाराज? सर्वांगाचे काम करून कीर्तन आहे का? थोडं कीर्तन मी करणार आहे गड्या. मी फक्त बोलत चालत कीर्तन करा, मला थोडं बोलायचं ना दे, माझा विनोदी स्वभाव आहे. तुम्ही बोलले तर मला कीर्तन करता येईल, नाही बोलले तर कीर्तन करता येणार नाही. म्हणून बोलत चला. अगदी आनंद वाटला आल्याच्या नंतर. मी विशेषतः माझं संपूर्ण कीर्तन मी विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना विद्यार्थ्यावरती आणि संस्कारावरती बोलत असतो. कारण आज मी सांगितलं काळाची गरज आज या विद्यार्थ्यांची आहे, आणि म्हणून आज माता भगिनींना मी जाता जाता एक महत्वाचं सांगून जाईल, ऐका नाही. आम्ही जर असा उद्देश केला, माऊली विठ्ठल महाराज, आम्ही जर असं त्या ठिकाणी काही अमृताचे डोस जर तुम्हाला पाजले तर आम्हाला एखादा तरी पट्ट्या असा भेटतो. महाराज तुम्हाला काय काम आहे का नाही टाळ कुटिण्याशिवाय? आमचं पोरग 12वीला म्हणले, 12वीचा पेपर देते, तुमच्या आवाजाने त्याला त्रास व्हायला लागला. आमच्या 2 तासाच्या आपल्या आवाजाने त्रास. असे काही नास्तिक माणसं आपल्याला भेटतात, बरोबर आहे का नाही? म्हणतात अहो महाराज लोक चंद्रावर गेलेत, कवर धोत्र घालून हिंडता, असं आपल्याला लोक म्हणतात गड्या. पण ऐका, या वयामध्ये धोतर घालणं, परमार्थ करणं इतकं सोपं नाही. याच्यासाठी महाराज फार कष्ट घ्यावे लागतात अध्यात्म टिकवण्यासाठी. आणि माऊली आपलं एक पैसे कमवणं हा आपला उद्देश नाहीये, तर आपल्यासारख्या तरुणांचं एक कर्तव्य आहे. आज वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे, देश टिकला पाहिजे. याच्याकरिता आजच्या वारकऱ्यांना त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सर्वांना त्या ठिकाणी सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, तरुणांच्या चरणी नतमस्तक होतो, आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय परमार्थाचा कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतात. अर्थात जसं ज्याचं कर्म असेल तसं प्रत्येकाला फळ भोगावं लागतं. केले कर्म झाले किंवा हो तेची भोगा आले, किंवा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं तुम्ही कर्म कराल गड्या, जसं तुम्ही कर्म कराल तसं फळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. ऐका, थोडं चिंतन सांगेल जाईल गड्या. आमच्या जीवनामध्ये परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला कधी कधी एक प्रश्न पडत असतो का? काय? जो रात्रंदिवस भजन करतो, अध्यात्म करतो, आळंदी पंढरीची वारी करतो, त्या माणसाला कधी कधी असा प्रश्न पडतो, महाराज अहो मी दरवर्षी आळंदीला जातो, सप्ताहाला वर्गणी देतो, पंगत घालतो, रोज एकादशीला भजनाला जातो, तरी देवाने माझं वाटोळ केलं.
आणि बघा ना आमच्या शेजारचा, त्याला कधी एकादश माहित नाही, त्याला कधी देवदेव माहित नाही, त्याला कधी मंदिराचा दरवाजा माहित नाही, कधी अन्नदान करायचं माहित नाही. उलट आम्ही एकादशीला बल्ब लावतो म्हणले तर तो मंदिरातला चालू बल्ब काढून नेतो आणि डुप्लिकेट बंद पडलेला आणून लावतो. तरी देवाने त्याचं चांगलं केलं. पडतो की नाही तुम्हाला शहापूरकर मंडळी कधी कधी असा प्रश्न बाबा? पडतो ना? प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा प्रश्न पडतो. तुमच्या आमच्या जीवनामध्ये असा प्रश्न पडतो, याच्यामध्ये नवल नाही. माझे जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा असा एक दिवशी प्रश्न पडला. तुकोबराय देवाकडे गेले आणि देवाला म्हणू लागले, विठ्ठला, अरे 7 पिढ्यापासून माझी घराण्याची पंढरीची वारी आहे. विश्वंभर बाबापासून तर आज तुकोबरायापर्यंत माझी पंढरीची वारी, एकही वारी चुकली नाही. निष्ठावान हळाचा वारकरी आहे मी. तरी सुद्धा 2 वर्षामध्ये माझ्या घरातली, 5 वर्षामध्ये माझ्या घरातली 2 माणसं मरावी. माता मेली मज देखता, बाईला मेली. तुकोबरायांची एक पत्नी अन्न करता मरावी. अरे देवा, असं माझं काय चुकलंय की आमच्या जीवनामध्ये तू संकट आणलंय? आमच्या जीवनात परमार्थ करणाऱ्याच्या संकट येतं, याच्यामध्ये नवल नाही. तुकोबरायांना प्रश्न पडला, माझं काय चुकलं? तुकोबराया देवाला म्हणतात. त्याचं उत्तर ऐका, गोड ऐकड्या शहापूरकर मंडळी ऐका. त्याचं उत्तर असं आहे, आपण सगळे शेतकरीच माणसं तिथं बसलेले, बरोबर ना? पूर्वीच्या काळात एक साधन असायचं बा, धान्य साठवून ठेवण्याकरिता. सुंदर शेणानं सारवलेलं असायचं. त्याला वरून एक टाकायचं तोंड असतं आणि एक काढायचं तोंड असतं. तुम्ही सांगू नका, मी पोरांना विचारतो. ए भैया, शाळेत जातून तू कितवीला? 6वीला. ऐका, तुम्ही कोणी सांगायचं नाही. जुन्या काळात एक साधन असतं पाय, धान्य साठवून ठेवण्याकरिता. त्याला वरून एक टाकायचं तोंड असतं, खालून एक काढायचं तोंड असतं. सुंदर शेणानं सारवलेलं असतं. त्याला काय म्हणतात? काय? त्याला सांगता येणार? आता कनिंग राहिलीच नाही ना. काय कनिंग आहे का नाही? आता कनिंग नाही राहिले महाराज. आता काळ बदलला, जमाना बदलला. जसं जसं महाराज काळ बदलायला लागला तसं तसं जुन्या गोष्टी माणसं विसरून चालले. एक दिवस असं सांगावं लागेल, गाडी बैल सुद्धा पोरांना कळणार नाही. आता अवजार सगळे ट्रॅक्टर आलेत, मोठ्या मशनी आल्यात. काही वर्षानं पुस्तकात सांगावं लागेल, याला गाडी आणि बैल म्हणतात, याला हे म्हणतात. अजून काही दिवसानं म्हणावं लागेल, अरे येतो बाप ये आणि येतो आई ये. बरोबर का नाही? काळ बदलला महाराज, फार अवघड झालंय. आणि काळ बदलला, लोक सुद्धा बदलले. शहापूरकर मंडळी, तुम्ही आम्हाला शिकता की नाही? हो महाराज, काळ बदलला ना, ते धोत्र सोडा ना आता घालणं. ऐका गड्या, काळ बदलला, नक्की बदला. काळ बदलला ना, फॅशनचे कपडे घाला, 500 रुपये मीटरचा कापड घाला. काळ बदलला. समाजात जायचंय ना तुम्हाला, तुमचं स्टेटस करायचंय ना, तसं राहा. माता भगिनींनो, काळ बदललाय ना, रोज ब्युटी पार्लरला. का म्हणलो मी? सगळ्यात आवडतेचा आयटम आहे महिला मंडळीचा. कारण आम्हाला अनुभव आहे ना, आम्हाला सुद्धा तिकडे न्यावं लागत. हो, रोज ब्युटी पार्लरला सगळ्या नवीन नवीन फॅशन करा. काळ बदललाय, तुम्ही सुद्धा नक्की बदला. पण तुमचे विचार मात्र माझ्या ज्ञानोबा तुकोबरायांचे ठेवा. विचार सोडू देऊ नका. तुमचे विचार सडले म्हणून 4 वर्षाच्या पोरीवर बलात्कार व्हायला लागले. तुमचे विचार इतके गदाळ झालेत, इतके घाण विचार झालेत गड्या, अवघड आहे. आणि त्याचं कारण सांगू तुम्हाला, तुम्हीच आहेत. आई आणि बाप दोषी आहे या सगळ्या गोष्टी होण्याची. आम्ही सगळ्यात कारण जे असेल, हा मोबाईल सगळ्याकडे आहे का नाही? मी मोबाईलच्या विरोधात नाही. मोबाईल शिवाय आज माणूस जगूच शकत नाही. इतका मोबाईल जबरदस्त आहे, क्वालिटीचा आहे. जिथं तुमचं डोकं बंद पडतं, जिथं तुमचं डोकं बंद पडतं तिथं मोबाईलला प्रश्न विचारायचा, ते लगेच तुम्हाला उत्तर देतं. इतका जबरदस्त मोबाईल आहे. पण जेवढा जबरदस्त मोबाईल आहे तितकाच घातक सुद्धा काय. आज घरात भांडण होत असेल, आज कोणती पोरगी नांदत नसेल, कोणाचं काही होत असेल, काही गोष्टी असू द्या, याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे फक्त मोबाईल. या डबळीने वाटोळ केलं सगळं. आणि अजून जर तुम्हाला तुमचं घर नीट व्हायचं असेल, मी प्रकट बोलणारा माणूस आहे, तर फक्त आपल्या मुलीपासून मोबाईल बाजूला ठेवा आणि या बारकाल्या पोरांपासून मोबाईल बाजूला ठेवा. फार अवघड झालंय महाराज. अहो, आमच्या ह्या 2-2 वर्षाच्या पोरांच्या हातात आम्ही मोबाईल देतो.
मला सांगा 99% आता हे सगळे तरुण मंडळी आहेत. मला सांगा 99% मोबाईल मध्ये चांगलं आहे का वाईट आहे? तुम्ही युट्यूब ओपन करा, इंस्टाग्राम ओपन करा, आशेल व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे का नाही? कशाकरिता? लाईक, सबस्क्राईब, चॅनल वाढवण्याकरिता आज लोक कसलेही व्हिडिओ टाकायला लागलेत, कसलेही बघूसे वाटत नाहीत असे व्हिडिओ आज मोबाईलला टाकायला लागले. आणि आमची माय पोरग जेवत नाही म्हणून 2 वर्षाच्या पोरीच्या आणि पोराच्या हातामध्ये मोबाईल देते, तो व्हिडिओ लावून देते. ते व्हिडिओ पाहत असताना वाईट व्हिडिओ जर 2 वर्षाच्या पोरीच्या डोळ्यात गेले, 2 वर्षाच्या पोराच्या डोळ्याला जर हे सगळं दिसत असेल तर बलात्कार थांबतील का? म्हणून याला कारणीभूत आम्ही हे गड्या. मोबाईलने फार वाटोळ झालंय बरं का. आणि अवघड आहे, स्टेटसवर सगळं आलंय महाराज, अवघड झालंय. प्रत्येकाचं जीवन नुसतं मोबाईल, स्टेटस. इतके स्टेटस ठेवतात महाराज, इतके बदमाश. माझ्या वाढदिवसाला आमच्या एक मित्रांनी स्टेटस ठेवलं. बाबा किती हुशार. 9:30 त्यानं स्टेटस ठेवलं. मी आपलं स्टेटस पाहिलं 10 वाजता. त्याला म्हणलं धन्यवाद, मनापासून आभार, असंच प्रेम राहू द्या. 11 वाजता तर त्याने डिलीट हाणलं. लगेच दुसरं स्टेटस इतके झाले की आम्हाला दिवस पुराणात वेटिंगला स्टेटस गॅलरीत. बरोबर खरं आहे का नाही? माझ्या तर आहे बुवा, मी एखादीतलं स्टेटस ठेवत नाही, सांगत 5 कोण पाहत नाही ना. वेटिंगला स्टेटस आपल्याला उद्या ठेवू, परवा ठेवू, लय मोठे वेटिंगला असले. मी सांगू तुम्हाला, अरे याचं त्याचं स्टेटस ठेवण्यापेक्षा असं जीवनामध्ये काहीतरी वागा. समाजानं आपलं स्टेटस ठेवलं पाहिजे, लोकांना आमचं स्टेटस ठेवलं पाहिजे. तर अवघड झालं, या मोबाईलनं अवघड केलं. परवा दिवशी मला एक फोन आला आणि त्याने फोन केला. हॅलो, कोण बोलताय? म्हणलं भागवत महाराज बोलतोय. त्याने फोन कट केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन आला. हॅलो, कोण बोलताय? म्हणलं भागवत महाराज बोलतोय. त्यांनी फोन कट केला. तिसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला. हॅलो, कोण बोलताय? म्हणलं भागवत महाराज बोलतोय. त्याने फोन कट केला. चौथ्या दिवशी मी त्याला फोन केला आणि म्हणलं बाळू 4 दिवस झाले, 3 दिवस झाले तुझा फोन येतोय, नेमका प्रॉब्लेम काय? ते म्हणला तसं नाही महाराज, मग जमलंय लग्न आणि मला वाटलं हे नंबर ते काढताच आहे, पण हे तू मलाच लागायला. मी म्हणलं होत असते, तू पुन्हा फोन कर. त्यानं 5व्या दिवशी मला फोन केला. हॅलो, कोण बोलताय? म्हणलं मी स्मिता बोलते. तो म्हणला अरे 4 दिवस झाले फोन लावायलो, त्या भागवत महाराजालाच लागायला. मी म्हणलं होताच तरी यांचा प्रॉब्लेम, मग तो तरी तिकून लावायचा ना. मी म्हणलं अरे माझं बॅलन्स संपलं होतं. तो म्हणला थांब. त्यानं फोन कट केला. 1,500 रुपयाचं बॅलन्स मारलं. 3 महिने अनलिमिटेड फ्री. 1,500चं बॅलन्स टाकलं आणि मला फोन केला. हॅलो, कोण बोलतय? म्हणलं भागवत महाराज बोलतोय. मला कसं काय? मी म्हणलं यांचा प्रॉब्लेम. महाराज या मोबाईलला भयानक झालाय. काळाचे साधनं, या साधनाच्या आम्ही आहारी चाललो. बरोबर आहे का नाही? आहारी गुतायला लागलो. हे जे साधनं आहेत ना, हे साधनं आम्ही या साधनाच्या आहारी चाललोय. हे आमच्या हातात नाही राहिले, आम्ही यांच्या ताब्यात गेलो. बरोबर आहे का नाही? कोणताही साधन घ्या, आम्ही त्यांच्या साधनाच्या ताब्यात गेलो. फार भयानक परिस्थिती होणार आहे. पूर्वीचा काळ असा नव्हता. हे म्हातारे लोक बसलेत महाराज, या त्यांचं जेवढा माझं वय नाही तेवढं परमार्थ आहे. आमचे हे निष्ठावान वारकरी यांना बऱ्याच वेळेस पाहिले आमचे बाबा. हे सगळे तात्या का काकाजी महाराज. माझी त्यांचा परिचय आहे, फक्त मला त्यांचं नाव माहित नाही. असं सगळे वारकरी मंडळी आहेत महाराज. बरोबर आहे का नाही? तुमचा काळ कसा होता बाबा माने महाराज? सगळे वयोवृद्ध माणसं आहेत बाबा. तुम्ही नाही पण साधन लावलंय ना, साधन लावून घेऊ. बर कधी कधी असंच होतं. आपण एखाद्याकडे असं बघू 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 कीर्तन करा, त्यांना ऐकू येत नसतं. मग ते असं 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 म्हणजे चाणताना माणूस त्यांच्याकडे बोलू बोलू कीर्तन करतात. आणि काला कीर्तन झाल्याच्या नंतर दर्शन आल्यावर आपण माने महाराज सारख्या म्हणावं, महाराज तुमच्या गावातले ते बाबा लयच अभ्यास. ते म्हणतात नाही, त्याला ऐकू येत नाही. गेलं सगळं पाणी फिरलं आमच्या कीर्तनाला. म्हणून ती परीक्षा पाहिली आहे की नाही? काळ बदलला महाराज. मावशा हो, तुमचा काळ सांगतो 80 वर्षाचा. तुमच्या शेतात काहीच पिकत नव्हतं, एवढी कमाई नव्हती. 10-10 लाखाचे ऊस जात नव्हते, मोसंबी जात नव्हती, बागायती नव्हती. लाखभर रुपये माणूस वर्षाच्या कमाईचा ज्वारी बाजरी असायची, परंतु लोक समाधानी होते. पैसा नव्हता पण समाधान होतं. आज श्रीमंती भरपूर आहे,
किती पैसे आहेत आज माणसाकडे, ती मन पडली ना बँकेत कोटीन धोत्राला गाठी, हाईत तेवढे तसे लोक महाराज. पण ऐका, जीवन कधी नष्ट होईल सांगता येत नाही गड्या, आहे का नाही. आजचं तात्काळ ताजं उदाहरण आपल्याला माहिती आहे, आपण त्यांना शेवटी श्रद्धांजली देणारच आहोत. क्षणाचाही भरोसा नाहीये. मी म्हणणार नाही पैसे कमवू नका, भरपूर पैसे कमवा, पण जेवढा आपल्या जीवापुरते जर 10-20 लाख रुपये आपल्या बँक बॅलन्स असेल, आपण गाडी असेल, एक बंगला असेल, 10-5 एकर शेती असेल, तर आता कुठेतरी थांबा, ब्रेक लावा. जोपर्यंत तुम्ही ब्रेक लावणार नाही, थांबणार नाही, इच्छा तुमच्या थांबणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सुख मिळणार नाही. अरे संसार करत असताना वर बघून कधीच करू नका. तुम्ही टाटा अंबानी होणारच नाही. आम्ही टाटा अंबानी होणार आहेत का? हा प्लॉट झाला की तो प्लॉट, तो प्लॉट, तो प्लॉट. हा, आज मला सांगा, एवढे श्रीमंत लोक आहेत आज, लाखोची कोट्यावधी श्रीमंती यांच्याकडे, फक्त नाव बदलतंय. आजाचं नाव बदलतंय, बापाचं नाव येतंय. पडीक असतं 100-200 एकरचं, बापाचं नाव बदलतंय, मुलाचं नाव येतंय, मुलाचं नाव बदलतंय, नातवाचं नाव येतंय. नाव नुसतं बदलायला लागलं आमच्या इस्टेटीचं, पण ती इस्टेट आमच्या कामी येत नाहीये. आज एवढी लोकांना इस्टेट कमवून ठेवली, त्याच्यामध्ये सगळे आले आमच्या सगट. एवढी लोकांना इस्टेट कमवून ठेवली, पुढारी असतील, नेते असतील, महाराज मंडळी असतील, श्रीमंत गावातले सगळे नेते असतील, या लोकांनी महाराज एवढी जरी वाटली, आम्ही सुखी हो, आम्ही सगळा महाराष्ट्र. बरोबर आहे की नाही. आज माणूस इतका पैशाच्या पाठीमागे लागलाय, कुठंच थांबायला तयार नाही, आणि म्हणून आज माणसाला समाधान नाहीये. म्हणून पूर्वीचा काळ असा नव्हता, काळ बदललाय, आणि काळानुसार आम्ही सुद्धा बदलायला लागतो. 80 वर्षाच्या आजी होत्या, जुना काळ सांगतो आजी, तुमच्या गावात एक सार्वजनिक आडा असायचा, पूर्वीचा काळ होता का? आड आजी, नतेवाली आजी, आड होता. आता पहा, आमच्या आजीच्या काळातला आड सांगतो, काळ किती बदललाय. पहा, इथं जेवढ्या मला आजी बसलेल्या दिसतात, त्यांच्या कपाळाला फार मोठं कुंकू आहे. पहा, इथून दिसतंय, सुंदर पदर घेतलेला आहे. आता राहू दे त्या मागच्या कोपऱ्यातल्या. पूर्वीचा काळ सांगतोय, गावाचा एक सार्वजनिक आडा असायचा. नवऱ्यानं जर पाणी मागितलं तर बाई आडावर जायची, पोऱ्यानं पाणी शेदायची, हांड्यात ओतायची, हांडा कमरेवरती घ्यायचा, रानात आणून ओतायचा, आणि मग मालकाला तांब भरून पाणी द्यायचं. असंच होतं की नाही आज? हा, तुम्हालाच होतं. मग तुमचं सांगायलो ना, तुमचं सांगायला लागलो. पूर्वीचा काळ असा होता, आडावर जायचं, पोऱ्यानं पाणी शेंदायचं, हांड्यात ओतायचं, हांडा कमरेवर रन्नात आणून ओतायचा, आणि मग काय पोरे हो, बसा खाली बसा, दिदी लवकर यायचा, कीर्तनातून उठायचं नाही. तुमच्यासाठी तर खरं कीर्तन आहे. आता कोणी उठायचं, तू तयारी दे बरं का उठायच्या. आता जर काय तू उठला, मी घरापर्यंत तुझ्या पाठीमागेच येणार कडे जेवण. कोणी उठायचं नाही, कीर्तन करायला तरी चालेल, पण कीर्तनातून उठून जायचं नाही. चला, 10 वर्षानं काळ बदलला. जे गावाचे सार्वजनिक आड होते ते बुजले. प्रत्येकाच्या दारात ग्रामपंचायतचे नळ आले. नळ चालू करायचा, हंडा भरायचा, कमरेवर घ्यायचा, रानात आणून ओतायचा, मग नवऱ्याला तांब भरून पाणी द्यायचं. अजून 5 वर्षांनी काळ बदलला. त्या दारातल्या नळाला नळी लागली. नळी नळाला लावायची, नळी डायरेक्ट रानात गेली. अजून 10 वर्षांनी इतका काळ बदलणार. नवऱ्यानं पाणी मागितलं, बाई डायरेक्ट नळी तोंडात काय प्यायचं तर पी, आणि टुटी बंद कर. इतका काळ बदलला. सांगू, काळ जरी बदलला असेल तर आम्हाला बदलायचं नाही. मी आपल्याला सांगत होतो, पूर्वीचा काळ ती कणिक होती. पहा, गोड चिंतने ऐका, मी आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणावरती येतोय. ती कणिक अशी होती, वरून त्याला एक टाकायचं तोंड होतं, आणि खालून एक काढायचं तोंड होतं. वरून जर तुम्ही गहू टाकत असताल गड्या, तर खालून सुद्धा काय मिळणार? गहूच मिळणार. वरून जर तुम्ही बाजरी टाकत असताल, तर खालून तुम्हाला बाजरीच मिळणार. वरून जर तुम्ही ज्वारी टाकत असताल, तर खालून तुम्हाला हरभरे मिळणार. असं वरून जे टाकणार तेच तुम्हाला खाली मिळणार आहे. ऐका, वरून जे टाकताय ते तुमचं संचित आहे. नीट ऐका बरं का. वरून जे टाकताय ते तुमचं संचित आहे, खालून जे काढताय ते तुमचं प्रारब्ध आहे, आणि जे तुम्ही पेरताय ना दादा, ते तुमचं क्रियमान आहे. जसं तुम्ही पेराल तसंच उगेल. काही माणसं आम्हाला विचारतात, महाराज अहो बघा ना,
तो आमच्या शेजारचा एखादा जर त्याच्या घरी गेलं आणि तो जर चपाती खात असेल आणि एखाद्याच्या घरामध्ये जर शेतामध्ये पूर्ण त्या ठिकाणी त्याने जर सर्किल लावलेली असेल किंवा त्या ठिकाणी ज्वारी लावलेली असेल, तो चपाती खात असेल, मग त्यानं समजायचं का अरे तुझ्या शेतात तर सगळ्या ज्वारीच लावलेली मग तू चपाती का खातो? ज्या अर्थी त्याच्या शेतामध्ये पूर्ण 5 एकर ज्वारीचं पीक आहे, तो चपाती खातोय, त्या अर्थी त्यानं पाठीमागच्या वर्षीचे गहू काय केलेले आहे, साठवून ठेवलेले आहे आणि मागच्या वर्षीचे गहू त्या गव्हाची तो चपाती खातोय. त्या अर्थी जसं आमच्या जीवाला आज आनंद मिळत असेल, तुम्ही आज पुण्य करत नाही, आज तुम्ही देवदेव करत नसताल, पण तुम्हाला जर आज आनंद मिळत असेल तर हे जो आनंद मिळतोय याचं कारण तुमच्या पूर्वजन्मीतलं काहीतरी पुण्य आहे. आणि या जन्मामध्ये तुम्ही जर चांगलं करून जर तुमचं वाटोळ होत असेल तर असं समजायचं हे पूर्वजन्मीचं केले कर्म झाले, त्याची भोगा आली, उपजले मेले. तुम्ही जे कराल ते तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात चांगलं जरी मिळालं तरी तुझ्या प्रारब्धानं, तुझ्या संचितानं, आणि वाईट जरी झालं तर तुझ्या प्रारब्धानं, तुझ्या संचितानं अभंगाचं पहिलं चरण. संचिता वाचोनी पराविते मनी समाधान. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात जो तुमच्या वाट्याला आलेला भोग आहे, अर्थात तो सुखाचा असेल किंवा दुःखाचा भोग असेल, तो तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला मिळालेला आहे, तुमच्या संचितानुसार तुम्हाला मिळालेला आहे. म्हणून या जन्मामध्ये तुम्ही केले प्रारब्धाचे वाटे. अरे भिन्न भिन्न जरी आम्हाला एखादी गोष्ट, एकच गोष्ट प्रत्येकाला भिन्न भिन्न वाटते. एकाच्या आईच्या उदरातून जन्मालेले 2 पोरं, बरोबर आहे की नाही? एक सही करायचे ₹1,00,000 घेतो, कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टर असतो किंवा मंत्रालयामध्ये असतो, पण त्याच आईचा दुसरा पोरगा काम करू करू त्याचं जीवन जातं, पण त्याला खायला तुकडा मिळत नाही. एकाच आईच्या उदरातून जन्म झालाय, पण प्रत्येकाचं प्रारब्ध
वेगळं असतं गड्या. ऐका ना, नुसतं प्रारब्ध तुम्हालाच नाहीये, या जगातल्या प्रत्येक गोष्टीला प्रारब्ध आहे. दगडाला प्रारब्ध आहे, खापराला प्रारब्ध आहे, फुलाला प्रारब्ध आहे, नवे नवे मेलेल्या माणसाच्या प्रेताला सुद्धा प्रारब्धच लागतं. त्याला सुद्धा सांगू तुम्हाला, एक प्रेत 4 दिवस झाले येड्या बाबलीत मरून पडलं, त्याला कोणी विचारायला तयार नाही. आणि दुसरं एक प्रेत, एखादा व्यक्ती गेला की काय लग्नातला नवरदेव असावा असं त्याला हारा फुलानं सजवतात. प्रेत तर एकच आहे, पण एक प्रेत 8 दिवसापासून येड्या बाबलीत पडलंय, पण दुसरं प्रेत फुलानं सजवलेलं आहे. उत्तम प्रारब्ध. दगड आपल्याला एकाच खाण्यातून निघणारा दगड आहे. एका दगडाचे 2 तुकडे केले, एका तुकड्याची जमदग्नी ऋषींची मूर्ती तयार झाली. सगळ्या लोकांनी त्या मूर्तीवरती मस्तक टेकवलं. त्याच दगडातला अर्धा दगड पायरीला लागला, लोकांनी त्याच्या डोक्यावर पाहिलेला. कनिष्ठ प्रारब्ध. म्हणून प्रत्येक गोष्टीला प्रारब्ध आहे. म्हणून आम्ही फक्त चलत राहायचं, प्रवास करत राहायचा, कर्म करत राहायचंय. आम्हाला जीवनामध्ये आनंद द्यायचा का दुःख द्यायचंय हे आमचं प्रारब्धानुसार आम्हाला मिळणारच आहे. हा, फक्त आम्ही प्रयत्न करत राहणं आमचं कर्तव्य आहे. जगात जन्माला आलाय ना, तर या ध्यान परमार्थ कर, नक्की तुझं कल्याण होणारच आहे. तुझ्या जीवनात आनंद मिळणार आहे, पण आनंद मिळावासाठीच परमार्थ नसावा. हा, एखादी गोष्ट पहा, तुम्हाला मिळवण्याकरिताच जर तुम्ही ती करत असाल तर तिथून तुम्हाला यश मिळत नाही. आटापिटा करा, तुम्हाला त्याच्यातून यश मिळत नाही. पण एखादी गोष्ट तुम्ही सहज करायला जा, ती तुम्हाला आनंद प्राप्त करून देते. त्यालाच म्हणायचं प्रारब्ध. हा, प्रारब्धानं आपल्याला मिळणार आहे. फक्त देवानं आपल्याला हा शरीर दिलंय, हा देह दिलाय, तो कशाकरिता दिलाय? भोजना गोमटा, भोजनाकरिता दिला का? मग भजना गोमटा, गोमटा म्हणजे चांगला. एवढा सुंदर देह दिलाय, या देहानं भजन करा आणि आपलं कल्याण करून घ्या गड्या. पण आम्ही भजन सोडता, आम्ही संसारामध्ये एवढं गुरफटलेत माणसं. आज माणसं संसार सोडायला तयार नाही. सांगू तुम्हाला, अरे तुम्ही किती आटापटीने संसार करा, तुम्हाला संसारात दुःखच मिळणार आहे. ऐका, तुम्हाला मिरची माहिती आहे? मिरची, शहापूरकर मंडळी, मिरची कशी आहे? मिरची लाल लाल, बरोबर आहे त्याचं, आहे की नाही? पण ती लालच्या अगोदर हिरी असते, बरोबर आहे ना? चांगला कीर्तनार होणार आहे गड्यात, मेंदुरीकर. कुठून आवाज आला की नाही? लाल लाल मिरची माहिती आपल्याला. मिरची कशी असते गड्या? कशी असते? हा, हरिलाल असते का? बरं बरं. आणि गोड असते का तिखट? तिखट असते. मिरचीचं मूळ कसं आहे गड्या? तिखट आहे.
लेकरं लय हुशार असते, मी हे सांभाळतो म्हणून मला माहिती, मी यांच्या नादीत लागत नाही. हे काय करते सांगताच येत नाही. यांच्या नादी लागा, हे काय करते भुगा सांगता येत नाही. लय चॅप्टर पोरं मध्ये लय चॅप्टर पोर. किती वेळ जातो कडे तू शाळेत? हा, शाळेत किती वेळा आहे? तिसरीला आहे. तुला एक प्रश्न विचारणार आहे आता, उत्तर देतो ना तू. इंग्लिश स्कूलला आहे का मराठी मीडियमला? हा, मराठी मीडियमला. वा, शाळा मराठी माझी शाळा मराठी हो. शाळा म्हणजे महाराज मराठी शाळा आहे का नाही? हा, जशी लेकारा माय धरती या पोटी हो. जो मराठी शाळेत जातो त्याला त्याची मजा आहे. आता मराठी शाळेचे विद्यार्थी पण लय हुशार. तू हुशार आहे ना? एकावर येतात ना, एकावर 81, एकावर 282, एकावर 3. तो जरा कन्फ्युज झाला. एकावर 81, एकावर 282, एकावर 3 83 मानला तो. एकावर 3 83 नाही, एकावर 3 13. तो म्हणे तू भेट गड्या मला कीर्तन झाला. संस्कृती येतं शिकायला पोरं लय भाषा. एका पोराला मी प्रश्न विचारला, सांग रे म्हणलं 14 फळाची नावं सांग. 14 फळाची नावं. तो म्हणला महाराज माझे पप्पा दर बाजाराला गेले की किती फळं आणतात, लय सोपं म्हणला. त्याला म्हणलं सांग. तो म्हणला आंबा. किती झाले? 1. त्याला म्हणलं पुढं. तो म्हणला चिकू. किती झाले? 2. तो जरा गज झाला. त्याला म्हणलं पुढं. तो म्हणला महाराज इतकं सोपं? आणि म्हणलं सोपं आहे तर सांग. तो म्हणला पुन्हा मोजा. आता मी मोजवतो, आता मी सांगतो तुम्ही मोजा. आंबा किती झाले? चिकू किती झाले? त्याला म्हणलं अरे पुढं. तो म्हणला महाराज 1 डझन केळी 12 आणि 2. इतके तर चॅप्टर पोर आहे. हा, लय अवघड. एके पोराने महाराज मी ते त्याचा डब्बा खाल्ला मी, आणि त्याला म्हणलं जेवणाला शाळेत गेल्याच्या नंतर त्याचा डब्बा खाल्ला. त्याला म्हणलं अरे बाळू तुझा मी डब्बा खाल्लाय, जेवण मी आज तुझं केलं. तुझी आई जर म्हणली आज तुझा डब्बा कोणी खाल्ला, तू काय म्हणशील? मला मी सांगेन कुत्र्याने खाल्ला. ते लेकरं असते म्हणून लय लेकराच्या नादी लागायचं नाही. अरे अवघड आहे महाराज लेकरं सांभाळणं. बरं का विलास भाऊ, तुम्ही जे म्हणले ना, आम्हाला माहिती आम्ही कसे सांभाळतो. फार जिम्मेदारी असते लेकरं सांभाळण्याची महाराज. पोरांकडे नुसते पाठ केली मावशा हो, सकाळी उठल्यापासून तुम्हाला नुसते गुत्ते, आणि तुम्हाला भोंडे फोडायचे, पाईपलाईन, पैसे कमावण्याच्या नादी तुम्ही मेहनत करण्याच्या. तुम्ही 50 एकर कमावता बरं का मावशा हो, 50 एकर कमीतात. पण हे जर बेवडे निघले ना, 1 गुंठा बी ठेवणार नाही. हा, अनुभव पाहतात ना तुम्ही. आताच घेतला ना अनुभव पाहतात ना. हा, म्हणून अवघड आहे. पण तुम्ही एखादा आध्यात्मिक वारकरी करा. आता हे सगळे आमच्याकडे 60-70 आहेत. आता हे सगळे कीर्तन करत होते का? पखवाजाच होते का? गायकच होते का? होतेल म्हणून सांगता येत नाही. नका हो देऊ त्याने मोठे महाराज. पण 5 वर्ष संस्थेत राहिला, माळकरी झाला, तर ते स्वतःच्या मनाला लाजेल, नको मी 5 वर्ष संस्थेत शिकलोय, माझ्या गळ्यात माळ आहे. नाही त्यानं काही केलं तर म्हातारपणी शिळा तुकडा का व्हायना रोकाच्या रोजाने जाऊन तुम्हाला तो खाऊ घालीन, पण तुम्हाला सांभाळेन. पाठीमाग आता तुम्ही उदाहरण पाहिलं, ते बातम्यामध्ये आलंय. आता 2 महिन्यापूर्वी घटना झाली. अमेरिकेला पोरगा 5-5 लाख रुपये त्याला पगार, सून 5 लाख रुपये पगार. लय बाप छाती टोक सांगतो महापोरगा. अरे पोराला संस्कार द्या. अमेरिकेला सून आणि पोरग राहत होते. 3 महिने झाले बाप मरून पडला घरात. 2 महिने झाले आई घरात मरून पडली. सडले अक्षरशः दोघांचे शरीर. फोन करून विचारू शकत नाही? जा बरं शेजाऱ्याला विचारा, माझ्या आई वडिलांच्या घराला कुलूप काय? 3 महिने मायबाप सडून घरामध्ये पडतात, आणि आम्ही छाती ठोकपणे सांगतो आमचा पोरगा 5 लाख रुपये पॅकेज घेतो अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये पोरगा पाठवू नका या मताचा मी नाही, पण त्याला आई वडिलांची जाणीव करून द्या. 2 वर्षाचं आणि 3 वर्षाचं पोरग तुम्ही मुंबईला, पुण्याला, संभाजीनगरला हॉस्टेलला टाकता, त्याला काहीच कळत नाही. त्या वयापासून ते लग्न होईपर्यंत तिकडे हॉस्टेलला असतं. त्याला आईचं आणि बापाचं प्रेम काय कळते? मायबाप किती राबतात, उन्हाचे किती कष्ट करतात, हे त्या पोराला कधी दिसतच नाही. तर त्याला तुमची किंमत कळणार आहे का? या पोरांना तुम्ही काय कष्ट करतात हे दिसू द्या. तुमचा घाम तुम्ही दिवसाची रात्रीचा दिवस करता हे तुमच्या पोरांना कळू द्या. नक्की तुमची ज्या वेळेला कष्ट त्यांना दिसतील ना, नक्की हे मुलं तुमच्या कष्टाचं चीज केल्याशिवाय राहणार नाही गड्या.
म्हणून मुलाला थोडं संस्कारित बनवायला शिका. मी आपल्याला सांगत होतो, काय बोलत होतो मी, देवे दिला देह भजना गोमटा. पण आम्ही इतकं संसारामध्ये गुरफडून चाललो. अरे माणसं जिवंत असताना तर संसार करतात, पण मेल्यावर सुद्धा माणसं संसार सोडायला तयार नाहीत. आजपर्यंत सांगा एखादा तुम्ही असं ऐकलाय त्यानं संसार केलाय, खूप पैसा कमवलाय आणि तो सुखी झाला? सगळ्यात श्रीमंत सांगतो तुम्हाला, कोण? रावण. वा, एक नंबरचा श्रीमंत कोण? एक नंबरचा श्रीमंत रावण. किती रावण श्रीमंत होता? रावणाच्या घरात सोनं होतं का रावणाचे घर सोन्याचे होते? पाहिलं मंडळ, रावणाच्या घरात सोना का घर सोन्याचे? घर सोन्याचे होते. किती? 10-5, 5-50, 100-200, 1000-500. मग शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घर प्युअर सोन्याचे होते. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. आवडत्या बायकोचं नाव काय? मंदोदरी. कोण मंदोदरी? ती काय आपल्या गावातली होती का? बघ ती कवडाकडून तर ती भिताडाकडून. तिला मंदोदरी म्हणतात. कोण मंदोदरी? उद्या काय घडणार आहे हे तिला आदल्या रात्री कळायचं. तिचं नाव मंदोदरी. बोले रावणा पती, मालक मला स्वप्न पडलंय. स्वप्नामध्ये मी पाहिले उद्या रामप्रभू येणार, तुमचा वध करणार आणि सीते मातेला घेऊन जाणार. त्या अगोदर तुम्ही रामाची सीता नेऊन द्या. कोण म्हणलं? कोणाला म्हणली? काय म्हणली? रामा सीता नेऊन द्या. ऐकलं का? नवऱ्यानं ऐकलं बायकोचं? वाटोळ झालं की नाही रावणाचं? शहापूरकर मंडळी तुमचं काय विचार आहे आता? त्या मनातले मनात म्हणत असतील, महाराज तू सांगूच नको, तो महाच ऐकतो. ऐकावं लागतं तुम्हाला नाही, आम्हाला ऐकावं लागतं. आता आम्ही किती येतो तोरात येऊ बोलतो. किती तो लय हसले वा लक्ष्मण महाराज. आम्ही आपलं उगाच कीर्तन झालं, लक्ष्मण महाराज घरी जावं आणि बसल्या बसल्या वहिनी आज कायच कीर्तन रागात आलं, 1 नंबर चाल म्हणले आमच्या महाराजांनी. म्हणले लक्ष्मण महाराजांनी. आम्ही एवढे कीर्तन करावं, रोज भागवत कथा करावं, 10-10, 5-5 हजाराचं पाकिट द्यावं घरी नेऊन. आमची गाडी दारात वाजली आणि आपलं उगं काल्याचं कीर्तन करून जावं आणि गल्लीत आपल्या लक्ष्म्या बसलेल्या असावं, त्याच्यात आमची पण जाऊन बसलेल्या असावं आणि आमची आली गाडी दारात वाजली, आलं बा आमचं कीर्तन. आलं बाय सहज म्हणून जातात. महिला मंडळी तुमच्या सहज बोलणे, तुमच्या सहज बोलण्यामध्ये इतकी ताकद आहे, सहज बोलून जातात. लॉकडाऊन मध्ये महाराज सगळं आमचं बंद पडलं होतं. आम्ही 2-2 महिने घरीच. मी आपलं सकाळी महाराज उठलो, आता काम नाही काही नाही, रोज फिरायची सवय, आपल्या दारात बसलो 4 वाजेच्या वेळेला. 2 महिने झाले एकाच जाग्यावर, रोज उठलं की त्या खुर्चीवर जाऊन बसायचं, आपलं ग्रंथ वाचत बसायचं. आमची माता भगिनी एक दिवशी झाडायला आली, झाडून आणता आणता म्हणजे मेले हाल इथंच परत 2 महिने झाले. गटागटा गिळलं मी महाराज, गटागटा काय करता? अवघड आहे महाराज. तुम्हाला फक्त वाटतं तुमचं बरं, आम्हाला वाटतं तुमचं बरं, कोणाचंच बरं नाही. तेरी बिचूप आणि मेरी बिचूप. विठ्ठल विठ्ठल.